तसं तर मी घेऊन गेले होते मुलाला हॉस्पिटलमध्ये आणि तिथं मला खूप जास्त टाईम लागला आणि येताना नाही त्याच दवाखान्याच्या समोर थोडंसं पुढं गेल्यावरती रस्त्याला हायवेच्या कडेला ही एक नर्सरी आहे. याच्या अगोदर पण मी इथले प्लांट घेऊन आलेली आहे आणि 2 प्लांट आणले होते त्यावेळेस आणि ते मला खूप जास्त चांगले लागले. असं नाही झालं की नर्सरीतून घरी घेऊन आले आणि त्यानंतर मग ते जळून गेले किंवा ते मरून गेले, असं अजिबात झालेलं नाही आहे. त्यामुळं मला जायचंच होतं आणि नेमकं आज योगायोग आला आणि त्याचं हॉस्पिटलचं काम आवरून घेतलं आणि त्यानंतर मग ठरवलं की चला नर्सरीमध्ये जाऊया. आता मला मेन म्हणजे घ्यायच्या होत्या की ह्या हँगिंगवाल्या कुंड्या आणि दुसरं म्हणजे मला शेपूचं बी घ्यायचं होतं, पण तिथं काही ते भेटलं नाही. आणि इथल्या ह्या सिरॅमिकच्या कुंड्या ना मला खूप जास्त आवडल्या. इंडोर प्लांटसाठी ना ह्या खूप बेस्ट आहेत आणि प्राईस पण रिजनेबल आहे. एवढी अशी काही जास्त प्राईस नाही आहे. त्यानंतर तिथं मातीची भांडी पण होती, जशी की माठ, दही लावण्यासाठी भांडं किंवा दूध तापवण्यासाठी किंवा हंडी, भाजी वगैरे बनवण्यासाठी असे पण भांडे होते तिथं. आणि त्यामुळे मग दादांना विचारलं शूट करू का, त्यांनी परमिशन दिली. मग काय परमिशन भेटली, मग मी सगळं शूट करून घेतलं. इंडोर प्लांट तर तिथं खूप छान होते आणि स्नेक प्लांट मी स्पेशली विचारला, तो बोलला की 250ला बोलला पण 200पर्यंत दिला असता. आणि मेन म्हणजे तो स्नेक प्लांट आमच्या शेजाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी आम्हाला फुकटमध्ये देऊन दिला आहे. आता हे जे होते छोटे छोटे ह्या हँगिंग कुंड्यामध्ये लावण्यासाठीच मनी प्लांट मी बघत होते, पण म्हटलं जाऊ द्या की घरी एवढा मोठा मनी प्लांट आहे 1-2 याच्यामध्ये, मग तेच त्याच्यामध्ये लावून घेऊया. आणि मेन म्हणजे मला गुलाब घ्यायचं होतं आणि एक जास्वंद घ्यायचा होता. पण तिथं गेल्यावर मी कन्फ्यूज होते, गुलाब नेमकं घ्यायचा कोणता, मोठ्या फुलाचा घ्यायचा की छोट्या फुलावाला घ्यायचा, हेच मला काही कळत नव्हतं. आता मोठ्या फुलाचा जर घेतला ना तर त्याला एका टाईमला ना 1 किंवा 2च फुलं येतात आणि छोट्या फुलावाला घेतला ना जर त्याला एका टाईमाला 10 ते 15 त्याच्यापेक्षा जास्तही फुलं येऊ शकतात. त्यामुळे ना मी शक्यतो छोट्या फुलावालाच गुलाब घेते, जो की गावठी गुलाब किंवा बटन गुलाब असंही म्हणतात त्याला. त्यानंतर इथं होते हे सिजनेबल फुलं, पण ह्याचा जास्त काही उपयोग होत नाही, सीझनमध्येच ते फक्त प्लांट चालतं. आणि सगळ्यात आकर्षित गोष्ट म्हणजे हे माठ. मला ह्याच्यामधला ना हा चौकोनी माठ खूप जास्त आवडला, पण माझ्याकडे माठ होता, मला त्याची गरज नव्हती, म्हणून मी फक्त एक जस्ट शूट घेतलं. मला ते माठ खूप जास्त आवडले. त्यानंतर मला रोजमेरी पाहिजे होती आणि मी काही ती घेतली नाही. मी वास घेऊन पाहत होते की त्याचा वास नेमका येतो कसा. म्हटलं रोजमेरीचं एक प्लांट घरी असायलाच पाहिजे. त्यानंतर मी पुन्हा एकदा गुलाबाकडे वळले आणि तेच कन्फ्युजन मला एक वाटत होतं आणि मुलगा एक सांगत होता, आई हे घे, आई ते घे. आणि तो बोलत होता की मोठेवाला गुलाब घे आणि माझं असं मत होतं की मला छोटंवालं गुलाब घ्यायचं होतं. त्यामुळे तो रुसलाही, पण म्हटलं की त्याला तर काही एवढं आणखीन कळत नाही फुलातलं किंवा झाडामधलं, तो फक्त त्याला छान वाटतंय म्हणून म्हणतो आहे की घे म्हणून. तर मग मी छोटंवालं गुलाब घेतलं आणि जे की छान होतं. त्याला 2 फुलं आलेली होते, पिंक कलरचं होतं आणि भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या होत्या, म्हणजे घरी गेल्यावरती 1-2 दिवसामध्ये ते उमलतील असं होतं. एकदम रस्त्याच्या कडेला भूमकर चौकामध्ये ही नर्सरी आहे आणि इथं खूप जास्त रिजनेबल आणि खूप जास्त व्हरायटीचे इंडोर प्लांट म्हणा किंवा फ्लावरिंग प्लांट म्हणा, बाहेर ठेवायचे इंडोर आउटडोर दोन्हीही प्लांट इथं एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटून जातात. आता ही माझी सेकंड व्हिजिट होती, त्यामुळे मग मला अंदाज होता या नर्सरीचा, म्हणून मग मी बिंदास गेले आणि पाहत होते. इथं खूप सारे प्लांट होते आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेपूचं बी पाहिजे होतं, जे की मला इथं अजिबात भेटलं नाही. आणखीन भरपूर प्रकारचे बी तिथं होते, पण शेपूचं बी भेटलंच नाही मला अजिबात. आणि त्यानंतर इथल्या ह्या सिरॅमिकच्या गोष्टी, जे की छोटे छोटे बाऊल होते, म्हणजे छोटे छोटे प्लांटर होते, ज्याच्यामध्ये आपण काहीही लावू शकत होतो. त्यानंतर ह्या छोट्या छोट्या गाया होत्या त्यांच्या वासरांसोबत, ते पण छान होतं, मला ते पण आवडलं. आणि मी इथं हंडी पाहत होते, म्हणजे भाजी बनवण्यासाठी किंवा चिकन मटण बनवण्यासाठी हंडी पाहत होते, पण मला काही असं ते म्हणावं असं वाटलं नाही. आणि मग मला असं एकदम म्हणजे नवीन कोरं असं त्या हंडी नव्हत्या, जशा सिरॅमिकच्या गोष्टी होत्या तशा त्या नव्हत्या. मग माझं इथली शॉपिंग करून झाली. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे एक गुलाब घेतलं आणि घराकडे निघालोत. मग घरी आल्यानंतर त्या कुंड्यांमध्ये काय लावायचं असं ठरलं होतं. तर आता ह्याच त्या 2 कुंड्या होत्या, म्हणजे हँग करणाऱ्या कुंड्या होत्या, ज्या की मी घेतल्या होत्या. याच्यामध्ये मला लावायचं आहे मनी प्लांट. आता ह्याच्यासाठी ना मी माती घेतली आहे थोडीशी आणि थोडंसं कोकोपीट, म्हणजे माती थोडी आणि कोकोपीट जास्त मिक्स केलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं शेणखत घातलं आहे
आणि ते मला आता ह्या कुंड्यांमध्ये टाकून घ्यायचे. मला एक कमेंट होती की तुझ्या गुलाबाला खूप जास्त फुलं आहे, तू त्याच्यामध्ये टाकतेस काय? तर काहीच नाही, मी त्याच्यामध्ये शेणखत टाकत असते. त्यानंतर कधीतरी कांद्याच्या सालीचं पाणी, कधीतरी केळीच्या सालीचं पाणी असं मी त्याच्यामध्ये घालत असते. आणि कधीतरी चहा पावडर, घरातली चहा पावडर वापरून झालेली जी धुवून काढून मी त्याच्यामध्ये घालत असते. असं छोटे मोठे प्रयत्न माझे चालू असतात. कधीतरी ताकाचं पाणी, कधी कशाचं पाणी, असे छोटे मोठे प्रयोग मी नेहमी करत असते. त्यामुळेच मग आता चला म्हटलं की ह्याच्यामध्ये ना लावून घेऊया. आता मला ह्या कुंड्या कुठं लावायच्यात माहिती आहे का? किचनमधली जी खिडकी आहे ना, त्या खिडकीमध्ये ह्या कुंड्या मला हँग करून ठेवायच्यात. आता हे मनी प्लांट खूप दिवसाचं ह्या ग्लासामध्ये लावलेलं होतं मी. हा ग्लास असाच पडून होता प्लॅस्टिकचा. म्हटलं चला या मनी प्लांट लावून देऊया. आणि माझ्या घरामध्ये एवढे जास्त मनी प्लांट मी लावलेले आहेत ना, कशात मला जी एखादी वस्तू छान वाटली ना, मी त्याच्यामध्ये प्लांट लावून देते. म्हणजे कोणतंही प्लांट असू द्या, इनडोअर किंवा आउटडोअर, त्याच्यामध्ये मी ते लावून देते. त्यानंतर एका कुंडीमध्ये ना मी हे मनी प्लांट लावून दिलं आणि ते हँग केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आणि त्याची थोडीशी आणखीन जास्त वाढ झाली ना, ते अजूनही खूप सुंदर दिसणार आहे. आणि एक छोटीशी बास्केट असते ना, कांदे किंवा कांदे नाही म्हणता येणार, लसूण ठेवायची छोटीशी एक बास्केट असती 20 रुपयाची, जी मी घेतली होती. आणि ती मी ॲज अ प्लांटर म्हणून यूज करत होते एवढ्या दिवस. आणि मी फ्रीजवरती ठेवायचे नेहमीच. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं पण आहे. पण मी आज त्याच्यातलेच मनी प्लांट बाहेर काढून घेतले. याला थोडंसं ऊन पण पाहिजे. जर ऊन नसेल ना, तर त्याच्यावरती ना ते व्हाईट कलरचे मिलीबग येऊन चिकटतात लगेच. आणि माझ्या ह्या मनी प्लांटवरती तसंच झालं होतं. फ्रीजवरती तर काही कसलं ऊन येत नाही, किचनच्या खिडकीमध्ये दिवसभर चांगलं ऊन राहतं. म्हणून म्हटलं चला की तिथंच मनी प्लांट लावून देऊया, तिथं त्याची छान ग्रोथ होऊन जाईल. आणि माझं इथं तेच चाललं होतं. त्याच्यावरले आलेले ते व्हाईट मिनी बग ते काढून टाकले. आणि त्यानंतर ह्या कुंड्या अशा प्रकारे मी रेडी करून घेतल्या होत्या. तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी ते कुठं हँग केलं आहे ना, तुमच्यासोबत शेअर करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण हा व्हिडिओ खूप जास्त लाँग होतो आहे, त्यामुळे आजच्यासाठी एवढंच. झाडं लावणं किंवा ते उगवणं किंवा ते भाजीपाला लावणं हा माझा ना सगळ्यात जास्त आवडतीचा विषय. मला घरातलं काम सांगू नका, मला हे दिवसभर करायला लावलं ना तरी पण मी ते करीन. घरातल्या कामापेक्षा हे जास्त आवडतं मला. म्हणजे ह्याच्यामध्ये माझं छान मन रमतं आणि एक मला चांगलं एंटरटेनमेंट आहे, चांगला विरंगुळा आहे मला असं वाटतं. म्हणून मग मी हे करते माझ्या आवडीने. चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हालाही त्या नर्सरीचा ॲड्रेस पाहिजे असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला ॲड्रेस डिटेलमध्ये शेअर करेल.